कोपरगाव शहरातील संजयनगर परिसरातील आयशा कॉलनी येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर आज दिनांक 26 मे रोजी सकाळी नगरपालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अवैध बांधकाम हटवलं। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। राज्यात गोवंश बंदी कायदा लागू असतानाही काही ठिकाणी बेकायदेशीररित्या गोवंश हत्या होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचं समोर येत होतं। कोपरगाव शहरातील संजयनगर भागात देखील अवैध कत्तलखाना सुरू असल्याची बाब विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच गोरक्षकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती। या पार्श्वभूमीवर आज सकाळी नगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या बंदोबस्तात संबंधित ठिकाणी कारवाई केली। यावेळी संबंधित ठिकाणचे अवैध बांधकाम हटवण्यात आलं तसेच शहरातील इतर भागांमध्ये अतिक्रमण केलेल्यांनाही स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावं, अन्यथा नगरपालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिला आहे। आज कोपरगाव नगर परिषदेमार्फत ज्या ठिकाणी अनधिकृत गोमांस सापडलं त्या 7 ठिकाणावर नगर परिषदेमार्फत कार्यवाही करण्यात आली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गावामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम असतील, जे अतिक्रमण असतील ते नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावेत, म्हणजे मग या ठिकाणी नगर परिषदेला कारवाई करण्याची गरज पडणार नाही। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।